नमस्कार मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं मित्रांनो, कॅलेंडरचा भाग दुसरा आपण पाहत आहोत। यापूर्वी पहिला भाग झालेला आहे। सर्वसाधारण वर्षे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण लीप वर्ष म्हणजे काय पाहिलं होतं। तर लीप वर्ष म्हणजे काय मित्रांनो, लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात। हा महत्त्वाचा एक पहिला मुद्दा होता। लीप वर्ष ओळखण्यासाठी त्या वर्षाला 4ने भाग जाणं महत्त्वाचं असतं। शतक वर्षाच्या बाबतीमध्ये त्याला 400ने भाग जाणं महत्त्वाचं असतं। शतक वर्षाच्या बाबतीमध्ये 400ने भाग जाणं महत्त्वाचं असतं। त्याच्यानंतर प्रत्येक लीप वर्ष 4 वर्षाच्या नंतर येत असतं। त्याच्यानंतर लीप वर्ष हे मित्रांनो या ठिकाणी फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा लीप वर्षामध्ये असतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लीप वर्ष ओलांडल्याच्या नंतर समोरचा जो काही दिवस असतो समोरच्या वर्षाचा तो 2 दिवसांनी समोर जात असतो। हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे। लीप वर्षामध्ये 1 जानेवारी व 2 जानेवारी रोजी येणारे वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतात व इतर सर्व वार 52 वेळा येतात। ही महत्त्वाची कन्सेप्ट मी लीप वर्षामध्ये तुम्हाला सांगितली होती। आता सर्वसाधारण वर्षामध्ये मित्रांनो जर सांगायचं झालं तर सर्वसाधारण वर्षामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट 365 दिवस असतात। 365 दिवस सर्वसाधारण वर्षामध्ये असतात। आणि 52 आठवडे, या ठिकाणी पहा 53 आठवडे झाले तर 52 आठवडे आणि 1 दिवस अशा स्वरूपामध्ये मित्रांनो ते वर्ष असतं। हे लक्षात ठेवायचे। या ठिकाणी 53 झाले, 53च्या जागा 52 आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा सर्वसाधारण वर्षामध्ये 1 जानेवारी रोजी येणारा वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो व इतर सर्व वार 52 वेळा येतात। लीप वर्षामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 1 आणि 2 जानेवारी रोजी येणारे वार 53 वेळा येतात आणि इतर वार 52 वेळा येतात। परंतु सर्वसाधारण वर्षामध्ये 1 जानेवारी रोजी येणारे वार त्या वर्षामध्ये 53 वेळा येतो। म्हणजे सर्वसाधारण वर्षामध्ये फक्त 1 जानेवारी रोजी येणारा वार 53 वेळा येतो, तर लीप वर्षामध्ये 1 आणि 2 जानेवारी रोजी येणारा वार 53 वेळा येतो। हे मुद्दे लक्षात ठेवा, परीक्षेला यावर प्रश्न विचारला जातो। त्याच्यानंतर पहा सर्वसाधारण वर्षे, या ठिकाणी सर्वसाधारण वर्षाची जी काही सुरुवात आहे 1 जानेवारी रोजी व शेवटचा वार 31 डिसेंबर हा एकच असतो। म्हणजेच याचा अर्थ काय? उदाहरणार्थ तुम्हाला जर विचारलं 1 जानेवारी, आता 1 जानेवारी मी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर ह्या मुद्द्यावर प्रश्न कसा विचारला जाईल, 1 जानेवारी या ठिकाणी पहा मी तुम्हाला प्रश्न विचारला जर 1 जानेवारी 2005 1 जानेवारी 2005 या वर्षाची सुरुवात जर सोमवारने झाली असेल तर त्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने होईल असं विचारलं जाईल। मग तुम्हाला या ठिकाणी ही ओळ खूप महत्त्वाची आहे। सर्वसाधारण आता 2005 हे सर्वसाधारण वर्ष आहे। मग या ठिकाणी पहा दिवस म्हणजे पहिल्या दिवस 1 जानेवारी रोजी येणारा वार व शेवटचा वार हा 31 डिसेंबर हा एकच असतो। म्हणजे 31 डिसेंबर म्हणजे या वर्षाचा शेवटसुद्धा सोमवारनेच होणार आहे। म्हणजे सर्वसाधारण वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने त्या वर्षाचा शेवट होत असतो। हे तुम्हाला या ठिकाणी या ओळीवरून समजणार आहे। म्हणजे अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। त्याच्यानंतर पहा सर्वसाधारण वर्षामध्ये ज्या तारखेला जो वार असेल तो वार पुढच्या वर्षी त्याच तारखेला फक्त एका दिवसांनी समोर जातो। म्हणजे सर्वसाधारण वर्षामध्ये काय होतं मित्रांनो, ज्या तारखेला जो वार असतो तो वार पुढच्या वर्षामध्ये फक्त एका दिवसाने पुढे जात असतो। म्हणजेच उदाहरणार्थ पहा 1 मार्च 2005 या दिवशी जर मंगळवार असेल, 1 मार्च 2005 या दिवशी जर मंगळवार असेल तर 1 एप्रिल 2006 या दिवशी कोणवार असेल तर या दिवशी असणार मित्रांनो बुधवार। मात्र याच ठिकाणी जर लीप वर्ष असतं तर लीप वर्षामध्ये आपण 2 दिवसांनी समोर जावं लागत असतं, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा आता एका वर्षामध्ये एकूण 12 महिने असतात, हे तर कॉमन सेन्स आहे, तुम्हाला माहीतच असेल। त्याच्यानंतर पहा ते 12 महिने या ठिकाणी पहा कशा स्वरूपामध्ये येतात त्यांचे दिवससुद्धा लक्षात ठेवा। आता जानेवारी महिना किती दिवसाचा असतो, जानेवारी महिना 31 दिवसाचा असतो। जानेवारी महिना किती 31 दिवसाचा असतो। फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसाचा असतो। सर्वसाधारण वर्ष असेल तर 28 दिवसाचा, लीप वर्ष असेल तर 29 दिवसाचा। मार्च महिना हा 31 दिवसाचा असतो। एप्रिल महिना हा 30 दिवसाचा असतो। मे महिना हा 31 दिवसाचा असतो। जून महिना हा 30 दिवसाचा असतो। त्याच्यानंतर पहा जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30चा, ऑक्टोबर 31चा, नोव्हेंबर 30चा आणि डिसेंबर 31चा। हे खूप महत्त्वाचे आहे। आता या ठिकाणी पहा कसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता हे लक्षात राहिल्याच्या नंतर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्च महिना पहा मित्रांनो, या ठिकाणी जानेवारी महिन्याची सुरुवात 31ने करायची, फेब्रुवारी 28 किंवा 29, मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30 म्हणजे 31 फक्त 1 28 या ठिकाणी अपवाद आहे। बाकी सगळं 30 आणि 31 जून जुलै या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट हे दोघं 31चे आहेत। बाकीचे एका आड एक दिवस या ठिकाणी 30 आहेत। हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे। आता हे कशासाठी ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही 31 दिवस ओलांडता त्यावेळेस तुम्हाला एकूण 3 दिवस समोर जावं लागत असतं। ज्यावेळेस तुम्ही
दिवसाचा महिना ओलांडता त्यावेळेस तुम्हाला दिवस फक्त 0 दिवसांनी समोर जायचं, म्हणजे तोच दिवस राहणार. 29 दिवसाचा जो काही महिना तुम्ही ओलांडता त्यावेळेस तुम्हाला 1 दिवसांनी समोर जायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही 30 तारखेचा महिना ओलांडता त्यावेळेस तुम्हाला 2 दिवसांनी समोर जायचं आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कसं ते लक्ष, आता या ठिकाणी पहा, प्रश्नावरून तुम्हाला समजणार आहे. आता प्रत्येक 7 दिवसाच्या नंतर तोच वार रिपीट होत असतो. म्हणजे जर उदाहरणार्थ 7 तारखेला जर सोमवार असेल तर 14, 21, 28 आणि 35 या तारखेला सुद्धा तोच वार येणार आहे. त्याच्यानंतर पहा, 28 दिवसाचा महिना असेल तर तुम्हाला एकही दिवस समोर जायचं नाही. 29 दिवसाचा महिना असेल तर तुम्हाला 1 दिवस समोर जायचं. 30 दिवसाचा महिना असेल तर तुम्हाला 2 दिवस समोर जायचं. 31 दिवसाचा महिना असेल तर तुम्हाला 3 दिवस समोर जायचं. आता उदाहरणार्थ कसं पहा, उदाहरणार्थ 1 फेब्रुवारी 2005 या दिवशी जर रविवार असेल तर 1 मार्च 2005 या दिवशी कोणता वार असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. मग लक्षात ठेवा, आता 1 फेब्रुवारी 2005 याचा अर्थ 28 तारखेचा महिना आहे. 28 तारखेचा महिना याचा अर्थ आपल्याला पुढच्या तारखेला फक्त 0 दिवस समोर जायचं. याचा अर्थ रविवार आहे तर या ठिकाणी रविवारच असणार. पहा, या ठिकाणी रविवार दिलेले. त्याच्यानंतर पहा, 1 फेब्रुवारी 2004 या दिवशी जर रविवार असेल तर 1 मार्च 2004 या दिवशी कोणता वार असेल. आता पहा, फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवसाचा होता म्हणून आपण एकही दिवस समोर गेलो नाही. मात्र हा फेब्रुवारी महिना 2004 म्हणजे लीप वर्षाचा, याचा अर्थ हा 29 दिवसाचा आहे. ज्यावेळेस महिना हा 29 दिवसाचा असतो त्यावेळेस आपल्याला फक्त 1 दिवस समोर जायचा आहे. म्हणजेच याचा अर्थ 1 फेब्रुवारी 2004 या दिवशी जर रविवार असेल तर 1 मार्च 2004 या दिवशी सोमवार असणार आहे. अशा स्वरूपामध्ये आपण 1 दिवस समोर गेलो. आता सरावासाठी आपल्याला उदाहरणे काही घ्यायची आहेत मित्रांनो. हे उदाहरणे खूप लक्षात ठेवा. आता हे उदाहरणे काय होतं मित्रांनो, मागचं जो काही तुमचं या ठिकाणी मी तुमचं बेसिक घेतलेलं आहे, या बेसिकवर मित्रांनो हे तुमचं खूप महत्त्वाचं असणार आहे. आता कस लागतो मित्रांनो, तुम्ही बेसिकमध्ये कशा स्वरूपामध्ये कॉन्सन्ट्रेशन अभ्यास केला हे तुमचा कस या ठिकाणी लागणार आहे. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, 1 मार्च या ठिकाणी पहा, या ठिकाणी पहा 1 मार्च 1996 या दिवशी जर सोमवार असेल तर 1 एप्रिल 1996 या दिवशी कोणता वार असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी काय म्हटलेले पहा, या सरावामधून मित्रांनो मागची जे काही तुम्हाला बेसिक सांगितलं ते सुद्धा लक्षात राहील आणि प्रश्न कसे विचारले हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. 1 मार्च 1996 या दिवशी जर सोमवार असेल तर 1 एप्रिल 1996 या दिवशी कोणता वार असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल 1996 सर्वप्रथम हे कोणतं वर्ष आहे. 1996 सर्वप्रथम कोणतं वर्ष आहे तर 1996 हे लीप वर्ष आहे. कारण की शेवटचे जे काही 2 डिजिट्स आहेत याला आपण 4 जर भाग जर दिला तर हा पूर्णपणे भाग जातो. म्हणून या ठिकाणी 1996 लीप वर्ष आहे. लीप वर्ष प्रत्येक 4 वर्षांनी येतं. म्हणजे 96च्या नंतर 2000 असेल, 2000च्या नंतर 2004 असेल. अशा स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ती कशी तुमची क्लिअर झालेली असेल, रिवाईज व्हावं म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. आता या ठिकाणी पहा, 1 मार्च 1996 या दिवशी जर सोमवार असेल तर 1 एप्रिल 1996 या दिवशी कोणता वार असेल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम तर हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष याचा अर्थ आपल्याला, लीप वर्ष याचा अर्थ मित्रांनो आपल्याला काय करायचं, या ठिकाणी सोमवारच्या नंतर पहा, सोमवार हा सोमवार आहे आणि हे लीप वर्ष आहे. पहा, लीप वर्ष आहे. परंतु या ठिकाणी लीप वर्ष केव्हा पकडायचं असतं, ज्यावेळेस तुम्ही त्यामध्ये फेब्रुवारी महिन्याची 29 तारीख पकडतात त्यावेळेस आपल्याला हे लीप वर्ष पकडायचं आहे. परंतु यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो 1 मार्च 1996 म्हणजे मार्च महिन्याच्या अगोदर 29 तारीख निघून गेलेले, 29 तारीख निघून गेलेले, याचाच अर्थ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लीप वर्ष पकडायचं नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी मार्च महिना दिलेला आहे आणि मार्च महिन्यामध्ये एकूण किती दिवस असतात तो लीप वर्ष असतो की या ठिकाणी मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला लीप वर्ष असो किंवा सर्वसाधारण वर्ष असो, ज्यावेळेस तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या नंतरची तारीख दिली जाते त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला महिन्याचे दिवस माहीत असणं गरजेचं आहे. मग मित्रांनो या ठिकाणी आपण मार्च महिन्यामधून एप्रिल महिन्यामध्ये जात आहोत. तारीख सेम आहे म्हणून काय करायचं आपल्याला मित्रांनो, या ठिकाणी मार्च महिना किती तारखेचा आहे मित्रांनो, मार्च महिना एकूण किती दिवसाचा आहे तर मार्च महिना एकूण 31 दिवसाचा आहे. म्हणून आपल्याला 31 दिवसाचा आहे याचा अर्थ आपल्याला 3 दिवस समोर जावे लागेल. किती 3 दिवस सामोरे जावे लागेल, म्हणजे याचा अर्थ सोमवारपासून 1 2 3 म्हणजे सोमवारच्या नंतर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. या ठिकाणी मित्रांनो गुरुवार असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पहा, कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, कन्फ्यूज करणारा प्रश्न या ठिकाणी, त्यामुळे व्यवस्थितरित्या समजून घ्या. त्याच्यानंतर पहा 5 सप्टेंबर या दिवशी जर रविवार असेल तर 5 ऑक्टोबर या दिवशी कोणता वार असेल. 5 सप्टेंबर म्हणजे 5 सप्टेंबरला कोणता दिवस साजरा केला जातो, शिक्षक दिवस साजरा केला जातो. 5 सप्टेंबर या दिवशी जर रविवार असेल तर
5 ऑक्टोबर या दिवशी कोणता वार असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। मग या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, 5 सप्टेंबर या दिवशी जर रविवार असेल तर 5 ऑक्टोबर या दिवशी कोणता वार असेल, याचाच अर्थ मित्रांनो, सप्टेंबर महिना किती दिवसाचा आहे, सप्टेंबर महिना एकूण 30 दिवसाचा आहे। ज्यावेळेस आपण 30 दिवसाचा महिना ओलांडून पुढच्या महिन्यामध्ये जातो, त्यावेळेस मित्रांनो एका विशिष्ट तारखेला विचारलेला वार पुढच्या महिन्यामध्ये त्याच तारखेला किती दिवसांनी समोर जातो, 2 दिवसांनी समोर जातो। याचाच अर्थ 5 सप्टेंबर या दिवशी जर रविवार असेल तर 5 ऑक्टोबर या दिवशी कोणता वार असेल, तर रविवारच्या 2 दिवस समोर जा, म्हणजे रविवारच्या नंतर सोमवार आणि मंगळवार, म्हणजे मंगळवार असणार मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर। जर तुम्हाला प्रॅक्टिकली जर काढायचं जर झालं तर तुम्ही कसं काढाल, लक्षात ठेवा। आता या ठिकाणी प्रॅक्टिकल जर काढायचं जर झालं तर 5 सप्टेंबर या दिवशी जर रविवार असेल, तर 5 ऑक्टोबर या दिवशी कोणता वार असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। मग तुम्ही 7 दिवस समोर करून जाऊ शकता, किंवा काय करू शकता मित्रांनो, ही 5 तारीख तर ही 5 तारीख, म्हणजेच याचा अर्थ तुम्ही असं करू शकता। आता सप्टेंबर महिन्याचे 5 दिवस या ठिकाणी झालेले आहेत, म्हणजे 30 दिवसाचा आहे सप्टेंबर महिना, म्हणजे 30मधून 5 गेला राहिला 25, म्हणजे सप्टेंबर महिन्याचे 25 दिवस आणि ऑक्टोबर 5 तारखेपर्यंत ऑक्टोबरचे 5 दिवस। याचा अर्थ 25 आणि 5 झाले मित्रांनो 30। मग या 30ला आपण काय करूया, 30ला आपण या ठिकाणी 7 भागूयात, कारण की 7 दिवसाच्या नंतर तोच वार रिपीट होतो, म्हणून 7 1 7 7 चोक 28, म्हणजेच याचा अर्थ 30मधून 28 गेला राहिला 2, म्हणजे 2 दिवस समोर जायचं, म्हणजे रविवारच्या नंतर सोमवार आणि मंगळवार, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही महिन्याच्या दिवसाला 7ने भागता आणि जी काही बाकी शिल्लक उरते तेवढं दिवस तुम्हाला समोर जावं लागत असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवा। 3 नंबरचा प्रश्न पहा, 4 फेब्रुवारी 2008 या दिवशी जर बुधवार असेल तर 4 मार्च 2008 या दिवशी कोणता वार असेल, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। आता या ठिकाणी पहा, तुम्ही लीप वर्ष ओलांडत आहात का, 2008 हे लीप वर्ष आहे का। जर मित्रांनो शेवटच्या 2 अंकाला जर 4ने भाग जात असेल तर या ठिकाणी ते लीप वर्ष असतं। याचा अर्थ या 2 अंकाला 4ने भाग जातो, म्हणजे हे लीप वर्ष आहे। लीप वर्ष याचा अर्थ फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा आहे, आणि ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा जर असेल तर आपल्याला केवळ आणि केवळ एक वार समोर जायचं आहे। म्हणजेच मित्रांनो 1 फेब्रुवारी 2008 या दिवशी जर बुधवार असेल तर 4 मार्च 2008 या दिवशी कोणता वार असेल, तर बुधवारच्या 1 दिवस समोर जा, म्हणजे बुधवारच्या नंतर गुरुवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। ठीक आहे। जर तुम्हाला ही ट्रिक जर लक्षात राहत नसेल तर तुम्हाला करायचं काय, जर तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला दिवस लक्षात राहत नाही तर करायचं काय, जर तुमच्या दिवस लक्षात राहत जर नसतील, पहा मी काय म्हणतो, जर तुमच्या दिवस लक्षात राहत नसतील, म्हणजे महिन्याचे फेब्रुवारी महिना 28 तारखेचा आहे की 29 तारखेचा आहे हे समजणं तुम्हाला गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला मग मार्च महिना किती तारखेचा, एप्रिल महिना किती तारखेचा हे जर तुम्हाला जर समजत नसेल, पाठ असेल तर चांगली गोष्ट आहे, जर नसेल पाठ तर काय करायचं, पहा आता 28 या ठिकाणी पहा 4 फेब्रुवारी 2008 या दिवशी बुधवार आहे, तर 4 मार्च 2008 या दिवशीचा वार आपल्याला काढायचा आहे। सर्वप्रथम हे लीप वर्ष हे तुम्हाला समजलं असेल, मग काय करायचं पहा, 29मधून 4 गेला किती राहिला, 25 राहिला, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे 25 दिवस। त्याच्यानंतर हे 4 का मायनस केले, तर 4 फेब्रुवारी तारीख इथपर्यंत आपण आलेलो आहोत, म्हणून 4 मायनस केले। त्याच्यानंतर 4 मार्चचे आपण काय करूया, 4 दिवस घेऊया, 4 मार्चचे 4 दिवस म्हणजे किती झाले मित्रांनो, 29 दिवस। आता 29 भागाकारामध्ये आपण 7 करूयात, जी काही बाकी शिल्लक राहते त्याला 7ने भागायचं मी तुम्हाला सांगितलं। मग 7 चोक मित्रांनो 28, म्हणजे 29मधून 28 गेला, बाकी 1 राहिला, म्हणजे आपल्याला 1 दिवसांनी समोर जायचं, म्हणजे बुधवारचा समोरचा 1 दिवस, म्हणजे त्याचा अर्थ गुरुवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। आता टाईप 2 कडे आपण जात आहोत। टाईप 2 मध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय दिसणार आहे, तर तुम्हाला 1 जानेवारी 2002 रोजी जो सोमवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल, म्हणजे आपण पहा टाईप 1 मध्ये काय पाहिलं, तारीखसुद्धा तीच होती, महिनासुद्धा तोच होता आणि वर्षसुद्धा तोच होतं, हे या ठिकाणी पाहिले आपण टाईप 1 मध्ये। मात्र यामध्ये तसं नाही मित्रांनो, वर्ष या ठिकाणी चेंज असणार आहे, म्हणजे याचा अर्थ काय, 1 जानेवारी 2002 या दिवशी जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2008चा वार आपल्याला काढायचा आहे। पहा, म्हणजे 1 जानेवारीपासून 2002 ते 1 जानेवारी 2008, म्हणजेच मित्रांनो आपल्याला तब्बल 6 वर्षानंतरचा वार आपल्याला या ठिकाणी विचारायचा, तब्बल 6 वर्षानंतरचा वार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। कसं, तर पहा या ठिकाणी लक्ष द्या, काय करायचं आता या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी काय करायचं, तर
सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, पहा या ठिकाणी 2002 दिलेले आणि 2008 दिलेले, मात्र तारीख ही सेम आहे, तारीख ही काय सेम आहे. मग अशा वेळेस करायचं काय, अशा वेळेस आपल्याला करायचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षामधला फरक घ्या. 2008मधून 2002 गेले तर राहतात मित्रांनो आपले 2000 6 वर्षे राहतात, म्हणजे 6चा गॅप आहे. 6 वर्षाच्या नंतर आपल्याला या ठिकाणी 2008 म्हणजे या दोन्ही वर्षामधला फरक आहे 6चा. आता फरक काढल्याच्या नंतर महत्त्वाची गोष्ट यामध्ये लीप वर्ष पाहिजे. पहा लीप वर्ष पाहिजे, फरक काढल्याच्या नंतर लीप वर्ष पाहिजे. म्हणजे 2002च्या नंतर 2004 हे लीप वर्ष आहे, 2004च्या नंतर 2008 हे लीप वर्ष आहे. परंतु 2008 हे लीप वर्ष जरी असलं तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी धरावं लागणार नाही. कारण की आपल्याला का धरता येणार नाही, कारण की आपण जानेवारी 2008पर्यंतचा वार पाहतो, म्हणजे फेब्रुवारीची 29 तारीख आपण या वर्षामध्ये धरत नाही आहोत, हे लक्षात ठेवा. कारण की आपल्याला फक्त 1 जानेवारीपर्यंतचाच वार काढायचा आहे, आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये जायचं नाही. ठीक आहे, म्हणून काय करावं लागेल, 2004 ही केवळ एकच लीप वर्ष आहे, म्हणजे 6 आणि प्लस हे लीप वर्षाचे 1 दिवस, म्हणजे याचा अर्थ आपल्याला 7 दिवस समोर जायचं. 7 दिवस समोर जायचं याचाच अर्थ 7 दिवसाच्या नंतर तोच वार रिपीट होतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार मित्रांनो सोमवार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. पुढचं गणित व्यवस्थितरित्या लक्ष द्या. पुढचं गणित सुद्धा अशा स्वरूपाचे. 3 मार्च 2004 या दिवशी जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशीचा कोणता वार असेल. सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम काय करायचं, ज्यावेळेस तुम्हाला तारखा सेम आहेत, महिना सेम आहे, मात्र वर्ष चेंज आहे, वर्ष मात्र चेंज आहे, असं जर तुम्हाला या ठिकाणी गणित विचारलं असेल तर सर्वप्रथम काय करायचं, वर्षामधला या ठिकाणी फरक घ्यायचा. म्हणजे 11 वर्षामधून 4 वर्ष 2004 म्हणजे 2011मधून 2004 जर गेले तर 7 आणि 4 होतं 11, म्हणजे 7चा फरक आहे. कितीचा फरक आहे, 7चा फरक आहे. म्हणजे 7 वर्षानंतरचा वार आपल्याला विचारत आहे, म्हणजे गॅप कितीचा आहे, 7चा प्लस लीप वर्ष आता पाहिजे. लीप वर्ष पाहिजे तर 2004च्या नंतर लीप वर्ष किती आहे, 2004 हे लीप वर्ष आहे. परंतु फेब्रुवारी महिन्याची 28 तारीख या महिन्यामध्ये आपण पकडणार नाहीत, कारण की 3 मार्चपासून आपण गणती करतो, म्हणजे 2004 हे लीप वर्ष जरी असलं तरी आपल्याला पकडता येणार नाही. आता 2004च्या नंतर 2008 हे लीप वर्ष येतं, कारण की लीप वर्ष प्रत्येक 4 वर्षाने ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 2008 हे लीप वर्ष असणार आहे. त्याच्यानंतर 2012 आहे, परंतु 2012च्या अगोदरच आपल्याला या ठिकाणी 2011पर्यंत जायचं आहे. म्हणून केवळ आणि केवळ एक लीप वर्ष घ्यायचं आहे, म्हणजे 7 + 1 झाला मित्रांनो 8. 8 झाल्याच्या नंतर आपल्याला 8 दिवस समोर जायचं आहे. 8 दिवस समोर जा, किंवा या ठिकाणी 8ला 7ने भागून घ्या. 7 1 7 राहिला मित्रांनो 1, बाकी किती राहिली 1, म्हणजे 1 दिवस समोर जा. 1 दिवस याचा अर्थ सोमवारच्या नंतर येणार मंगळवार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. त्याच्यानंतर पुढचं पहा, 6 ऑगस्ट 1994 हा सचिनचा 10वा वाढदिवस असून या दिवशी रविवार आहे. तर सचिनचा जन्म कोणत्या वारी झाला होता. आता पहा या ठिकाणी आपल्याला उलटं जायचं आहे. आपल्याला या ठिकाणी उलटं जायचं, म्हणजे आपल्याला 6 ऑगस्ट 1994 या दिवशी काय झालं, सचिनचा 10वा वाढदिवस साजरा झाला. मग सचिनचा जन्मदिवस कोणत्या वारी झाला असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर करायचं काय नाही मित्रांनो, तेच करायचं. काय करायचं, आपल्याला पाठीमागं जायचं. म्हणून 1994मधून आपल्याला किती वर्षांनी पाठीमागं जायचं, 10 वर्षांनी. मग काय करायचं, 1994मधून 10 गेला राहिला 1984, म्हणजे याचा अर्थ 1984 या दिवशी त्याचा जन्म झालेला आहे. मग आपल्याला काय करायचं, 1984 पासून 1984 तर 1994 पर्यंतचे लीप वर्ष पाहिजे. आता 1994च्या नंतरचं लीप वर्ष आहे 1996. 1996 लीप वर्ष आहे. 1996च्या नंतर मित्रांनो 2000 हे एक लीप वर्ष आहे. 2000 हे एक लीप वर्ष आहे. त्याच्यानंतर 1984च्या नंतरचं लीप वर्ष कोणतं आहे, कारण की आपल्याला 1984 पासून समोर जायचं आहे. म्हणजे याचा अर्थ त्याचा 10वा वाढदिवस कधी साजरा करण्यात आला, 1994. याचा अर्थ त्याचा जन्म 10 वर्षाच्या पूर्वी झालेला आहे. याचा अर्थ त्याचा जन्म किती झालेला आहे, 6 ऑगस्ट कधी झाला, 6 ऑगस्ट 1984ला जन्म झाला. 1984ला त्याचा जन्म या ठिकाणी झाला आहे. मग 84च्या नंतरचे लीप वर्ष आहे 88. 88च्या नंतरचं लीप वर्ष आहे 1992. 92च्या नंतरचं लीप वर्ष आहे 92च्या नंतरचं 96 आहे. परंतु 96 आपल्याला धरायचं नाही, कारण की या ठिकाणी फक्त 2च वर्ष या ठिकाणी आपल्याला पकडावे लागतील. मग 1988 आणि 1992 हे 2 लीप वर्ष आहे. याचाच अर्थ मित्रांनो आपल्याला या ठिकाणी किती, 7चा वर्षामधला फरक कितीचा आहे मित्रांनो, 10चा आहे, कारण की ऑलरेडी दिलेले 10 आणि हे 2 म्हणजे झाले मित्रांनो 12 झाले 12.
आता काय करायचं, 12ला आपण 12 कुठून आले कळाले का, कारण की 10 वर्षापूर्वीचा वार विचारला आहे, 10 वर्षापूर्वीचा, याचाच अर्थ मित्रांनो या ठिकाणी हे 10 दिवस, हे 10 वर्षाचे या ठिकाणी 10 दिवस ठीक आहे. त्याच्यानंतर 2 लीप वर्ष आहे, 2 लीप वर्ष म्हणजे लीप वर्षाचे 2 दिवस म्हणजे 10 आणि 2 झाले 12, 12 झाल्याच्या नंतर 7नं भागल्याच्या नंतर 7 1 7 आणि राहिला मित्रांनो 7 आणि 5 होतात 12, याचा अर्थ बाकी राहिली आपली 5 बाकी राहिली म्हणजे आपल्याला आता समोर जायचं नाही. नाही तर रविवारच्या नंतर आपण 5 दिवस समोर जाऊ तर आपलं उत्तर या ठिकाणी चुकणार आहे, कारण की आपल्याला पाठीमागं जायचं, त्याचा जन्म विचारला आहे. जन्म विचारला म्हणून आपण काय करूयात, रविवारच्या 5 दिवस पाठीमागं जाऊयात. रविवारच्या 5 दिवस पाठीमागं जा किंवा 2 दिवस समोर जा. मग कारण की 7 दिवसाच्या नंतर तोच वार येतो, म्हणजे रविवारच्या नंतर सोमवार आणि मंगळवार, म्हणजेच मित्रांनो मंगळवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. किंवा रविवारच्या 5 दिवस पाठीमागं जाऊन पहा, रविवारच्या नंतर पहा 1 2 3 4 5 पहा, रविवारच्या नंतरचा अगोदरचा वार येणार शनिवार, शनिवारच्या अगोदरचा वार येणार मित्रांनो शुक्रवार, शुक्रवारच्या अगोदरचा वार येणार गुरुवार, गुरुवारच्या अगोदरचा वार येणार मित्रांनो या ठिकाणी कोणता, बुधवार, आणि बुधवारच्या अगोदरचा वार येणार मंगळवार, म्हणजे मंगळवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. 4 नंबरचं गणित पहा, 1992चा प्रजासत्ताक दिन जर सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिवस कोणत्या वारी असेल किंवा कोणत्या दिवशी असेल, म्हणजे त्याच वर्षामध्ये आता विचारलेले पहा. प्रश्न कसा विचारला जातो हे लक्षात ठेवा. 1992 प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, 1992चा प्रजासत्ताक दिन जर सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी होता, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे, प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो, प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो 26 जानेवारी, असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. पहा लक्षात ठेवा, 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी आहे मित्रांनो सोमवार, या दिवशी आहे सोमवार, या दिवशी आहे सोमवार. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, तर स्वातंत्र्य दिवस कोणत्या वारी साजरा केला जाईल, स्वातंत्र्य दिवस कोणत्या वारी साजरा केला जाईल असं आपल्याला या ठिकाणी विचारले. म्हणजेच 15 ऑगस्ट. पहा या ठिकाणी महिनासुद्धा चेंज आहे, तारीखसुद्धा या ठिकाणी चेंज आहे. मग आता आपल्याला काय विचारले, 15 ऑगस्ट या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा, 15 ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्टचा वार आपल्याला या ठिकाणी विचारले, म्हणजे स्वातंत्र्याचा वार आपल्याला या ठिकाणी विचारले. मग करायचं काय, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे 1992 लीप वर्ष आहे का, लीप वर्ष नाही. 1992 लीप वर्ष आहे का नाही, म्हणजेचा अर्थ 29 तारीखचा फेब्रुवारी महिना नसणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवा, सोमवारी असेल तर त्या वर्षी स्वातंत्र्य दिवस कोणत्या दिवशी असेल अशा प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला काय करायचं मित्रांनो, 26 जानेवारी, तर जानेवारी महिन्याचे किती दिवस असतात, 31 दिवस असतात, म्हणजे 31 मधून 26 दिवस गेला, याचाच अर्थ मित्रांनो किती, 5 दिवस. म्हणजे या ठिकाणी जानेवारी महिन्याचे किती, जानेवारी महिन्याचे किती दिवस राहिले, 5 दिवस राहिले. ठीक आहे, 5 दिवस शिल्लक राहिले. त्याच्यानंतर जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी महिना किती तारखेचा आहे, फेब्रुवारी महिना 28 तारखेचा आहे, म्हणून फेब्रुवारी महिन्याचे 0 दिवस. त्याच्यानंतर मार्च महिन्याचे घ्या 3 दिवस, मार्चच्या नंतर एप्रिल महिना, एप्रिल घ्यायचे 2 दिवस, एप्रिलच्या नंतर मे महिना, मे महिन्याचे 3 दिवस, मेच्या नंतर जून महिना, जून महिन्याचे 3 दिवस, नाही जून महिन्याचे किती 2 दिवस, जून महिन्याचे 2 दिवस, जुलै महिन्याचे 3 दिवस, आणि ऑगस्ट महिन्याचे आपल्याला 15 तारखेपर्यंत वार काढायचं, म्हणून ऑगस्टचे 15. हे लक्षात ठेवा. आता काय करायचं मित्रांनो, ज्यावेळेस 7-7ची बेरीज होईल त्यावेळेस ते कट करायचे. 5 आणि 2 झाले 7, म्हणून हे 2 कॅन्सल झाले. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, ह्या 3 आणि हे 3 झाले, 3 आणि 3 किती झाले मित्रांनो 6, 6 आणि 3 किती झाले मित्रांनो, या ठिकाणी 6 आणि 3 झाले 9, 6 आणि 3 झाले 9, 9 आणि 2 किती झाले, 9 आणि 2 झाले 11, 11 आणि 15 किती झाले 11, आणि या ठिकाणी 15, 11 आणि 15 किती झाले मित्रांनो, या ठिकाणी 11 आणि 15 झाले 26. म्हणून काय करूयात आपण 26ने याला भाग देऊयात. 26ने भागल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं पहा, 26ने भागल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, 26 जर आपण या ठिकाणी 7 7 1 7 14, 7 त्रिक 21, 7 त्रिक किती झाला मित्रांनो 21. याचाच अर्थ आपल्याला 26 मधून 21 गेला, किती राहिला 5 राहिला. म्हणजेच मित्रांनो आपल्याला 5 दिवस समोर जायचं आहे, कारण की प्रजासत्ताक दिन जानेवारीमध्ये असतो आणि स्वातंत्र्य दिन ऑगस्टमध्ये असतो, म्हणजे जानेवारीच्या नंतर ऑगस्ट येतो, म्हणून आपल्याला 5 दिवस समोर जायचं. म्हणजे सोमवारपासून 5 दिवस जर गेलं तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणजे शनिवार असणार मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. शनिवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. कसं तर पहा, या ठिकाणी परत एकदा सांगतो. पहा मित्रांनो, प्रजासत्ताक दिन 26 तारखेला असतो, म्हणजे जानेवारी महिना 31 दिवसाचा असतो, जानेवारी महिना 31 दिवसाचा असतो. म्हणून आपल्याला काय करायचं, या 31 दिवसामधून आपण 26 दिवस काढलेले आहेत, कारण की 26 जानेवारीपासूनचे वार आपल्याला मोजायचे सांगितलेले.
म्हणजेच या ठिकाणी 31मधून 26 गेला, 5 दिवस राहिला म्हणजे जानेवारीचे 5 दिवस. फेब्रुवारी महिना 28 तारखेचा आहे म्हणून फेब्रुवारीचा एकही दिवस घ्यायचा नाही, म्हणून त्या ठिकाणी 0 किंवा नाही लिहिलं तरी चालतं. फेब्रुवारीच्या नंतर येतो मित्रांनो मार्च महिना. मार्च महिना 31 दिवसाचा असतो म्हणून या ठिकाणी 3 दिवस मी सांगितलं पावरती तुम्हाला. त्याच्यानंतर येतो एप्रिल महिना. एप्रिल महिना 30 दिवसाचा असतो. 30 दिवसाचा महिना असेल तर आपल्याला 2 दिवस समोर जायचं. एप्रिलच्या नंतर येतो मे महिना. मे महिना 31 तारखेचा असतो म्हणून आपल्याला 3 दिवस समोर जायचं. मेच्या नंतर येतो जून महिना. जून महिना असतो 30 तारखेचा म्हणून आपल्याला 2 दिवस समोर जायचं आहे. त्याच्यानंतर कोणता महिना येतो? जूनच्या नंतर येतो मित्रांनो जुलै. जुलै महिना 31 तारखेचा असतो म्हणून आपल्याला 3 दिवस समोर जायचं. जुलैच्या नंतर येतो मित्रांनो ऑगस्ट महिना. ऑगस्ट महिन्याच्या आपल्याला फक्त 15 तारखेपर्यंत जायचं, कारण की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस असतो. म्हणजे ऑगस्ट महिन्याचे आपल्याला फक्त 15 दिवस या ठिकाणी काढायचे आहेत, म्हणून या ठिकाणी 15 लिहा किंवा त्या 15ला 7 भाग देऊ शकता. 7 दोन्ही 14. 14च्या नंतर 1 शिल्लक राहते म्हणून या ठिकाणी 1 सुद्धा लिहू शकता. कसं सुद्धा तुम्ही करू शकता. आता काय करायचं, जर तुम्हाला जमत असेल तर ज्या ठिकाणी ज्याची बेरीज 7 येते त्या ठिकाणी ते कट करायचे किंवा सर्वांची बेरीज करा. आपण काय करूयात मित्रांनो, 5 आणि 2 7 होतात म्हणून या ठिकाणी हे 2 आणि 5 या ठिकाणी कॅन्सल सुद्धा करू शकतो. नाही जरी केलं तरी सुद्धा चालतं. ठीक आहे, तर आपण सर्वप्रथम काय करूयात, बेरीज करूयात. म्हणजे मित्रांनो हे 5 आणि हे 15 झाले 20. आता 20च्या नंतर काय करायचं, 3 आणि 2 झाले 5, 5 आणि 3 झाले 8, 8 आणि 2 झाले मित्रांनो 8, 9 10, 10 आणि 3 किती झाले 13, 10 आणि 3 किती झाले मित्रांनो 13, 10 आणि हे 3 झाले मित्रांनो या ठिकाणी 13. म्हणजे 13ने जर आपण या ठिकाणी जर भाग जर दिला तर पहा 3, 3 आणि हे 2 किती झाले मित्रांनो 2 आणि 1 झाला 3 म्हणजे 33. 33 भागाकारामध्ये 7 जर केलं, 33 भागाकारामध्ये जर 7 जर केलं तर 7 चोक 28, 28 आणि 5 33, 28 आणि 5 33. म्हणजे आपल्याला 5 दिवस या ठिकाणी समोर जायचं आहे. म्हणजेच सोमवारच्या नंतर पहा 1 2 3 4 5. सोमवारच्या नंतर येणार मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. म्हणजे तोच वार तुमचा समोर येणं म्हणजे शनिवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. 5 नंबरचं गणित पहा. 5 नंबरचं आणि या व्हिडिओमधलं शेवटचं गणित पाहणार आहोत. कारण की मित्रांनो आपलं टार्गेट असतं प्रत्येक व्हिडिओ जास्तीत जास्त अर्ध्या तासाचा करायचा. कारण की जर आपण 1 ते 1.5 तासाचा जर व्हिडिओ जर केला तर मित्रांनो रेकॉर्डेड बॅचमध्ये विद्यार्थी हे व्हिडिओ पाहत असताना बोर होतात. त्यामुळे जास्तीत जास्त 25 26 किंवा 30 मिनिटाचं जास्तीत जास्त. त्यामुळे लास्टचं गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढचं आपण पुढच्या भागामध्ये लगेच करूयात. पहा 2005 या दिवशी स्वातंत्र्य दिन सोमवारी असेल तर त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी होती. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे गांधी जयंती कधी असते. गांधी जयंती असते 2 ऑक्टोबरपर्यंत. म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंतच वार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. हे तुमच्या लक्षात येणं सर्वप्रथम गरजेचं आहे. आता काय करायचं, लक्ष द्या थोडंसं मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. आता काय करायचं, 2005 या दिवशी काय म्हणते स्वातंत्र्य दिन. याचाच अर्थ काय मित्रांनो 15 ऑगस्ट 2005 15 ऑगस्ट 2005 या दिवशी काय म्हणते सोमवार आहे. या दिवशी सोमवार आहे. तर आपल्याला विचारलं काय 2 ऑक्टोबर 2005 म्हणजे त्याच वर्षीचं विचारलं 2005 या दिवशी कोणता वार असेल. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्हाला त्याच वर्षातला वार विचारला जातो त्यावेळेस सर्वप्रथम महिने मोपायचे असतात. म्हणजे ऑगस्ट महिना, ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 2 महिने समोर जायचं. याचाच अर्थ ऑगस्ट महिना किती तारखेचा आहे मित्रांनो 31 तारखेचा. आपण 15 तारखेपासून समोरची या ठिकाणी पाहत आहोत. म्हणजे 31 मधून गेला 15, 31 दिवसामधून आपण 15 दिवस मायनस करूया. किती दिवस राहतात ऑगस्टचे राहतात मित्रांनो 16 दिवस. मग ऑगस्टचे 16 दिवस. ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर 30 तारखेचा आहे. 30 दिवस घेऊ शकता किंवा 30 दिवसात जर महिना असेल तर 2 दिवस समोर जायचं म्हणून आपण 2 सुद्धा लिहू शकतो. या ठिकाणी 2 लिहिला म्हणजे सप्टेंबर संपला. सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर किती तारखेपर्यंत पाहायचं, फक्त 2 तारखेपर्यंत म्हणून या ठिकाणी आपण 2 लिहूयात. 2 लिहिल्याच्या नंतर पहा 16 आणि 2 18, 18 आणि 2 झाले 20. किती झाले 20 दिवस आपल्याला समोर जायचं. 20 दिवस समोर जायचं. मग 20 दिवस आपल्याला मापायचे का नाही, 7 दिवसांनी जाऊ शकता किंवा याला 7ने भाग सुद्धा देऊ शकता. 7ने भाग दिल्याच्या नंतर कितीचा जाईल 7 1 7, 7 2 14, 7 2 14 म्हणजेच 20 मधून 14 गेला राहिला मित्रांनो 6. म्हणजे आपल्याला 6 दिवस समोर जायचं. 6 दिवस समोर जा किंवा 1 दिवस या ठिकाणी पाठीमागे जा, सारखंच पडतं. म्हणजे सोमवारच्या नंतर 6 दिवस पहा 1 2 3 4 5 आणि 6. सोमवारच्या नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजेच मित्रांनो रविवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 2005 या दिवशी जर स्वातंत्र्य दिन सोमवारी असेल तर त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल, तर गांधी जयंती येईल मित्रांनो रविवारी. कसं, तर आपण सर्वप्रथम काय केलं, सर्वप्रथम पहा
ऑगस्ट महिना किती तारखेचा आहे? 31 तारखेचा आहे. 15 ऑगस्टचं आपल्याला दिलेलं आहे, म्हणून 31 तारखेमधून म्हणजे 31 दिवसामधून 15 दिवस गेले, राहिले 16 दिवस. म्हणजे या ठिकाणी ऑगस्ट महिना कंप्लीट झाला. मग राहिला पुढचा आला महिना सप्टेंबर. सप्टेंबर महिना 30 दिवसाचा असतो, म्हणून आपण 2 दिवस समोर गेलो, किंवा 30 दिवस सुद्धा तुम्ही समोर जाऊ शकता. ऑगस्ट महिना आपल्याला या ठिकाणी ऑक्टोबर महिना फक्त 2च दिवस घ्यायचे, म्हणून ऑक्टोबरचे फक्त 2च दिवस घेतलेले. त्यामुळे या सर्वांची जर बेरीज केली तर ती आली 20. 20नं आपण 7ला भागलं तर मित्रांनो या ठिकाणी भाग गेला 2चा, म्हणजे 7 2 14, बाकी राहिली 6. बाकी जेवढी राहते तेवढं दिवस आपल्याला समोर जायचं आहे, म्हणून 6 दिवस समोर गेलं. याचा अर्थ मित्रांनो रविवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे प्रश्न आणि सर्वसाधारण वर्ष म्हणजे काय, लीप वर्ष म्हणजे काय, आणि कशा स्वरूपामध्ये याची गणित सोडायची आपण या ठिकाणी पाहिलेली. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजलेला असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला व्हॉट्सअपवर या ठिकाणी मित्रांनो मेसेज करू शकता. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद.